बाबाओ आज घरात काहीतरी मोठं होणार आहे, कारण माताजीनं घरभर पसारा मांडून शेंगा फोडलेत. वाणी शेट कडून आणलेले अंडे उकळून झाल्यावर माताजी आल्या आणि डायरेक्ट जेवायला बसल्या. आपलं दुकान सोबत घेऊन आईला कंपनी देत मी पण अंडे दाबून घेतले. संडे हो या मंडे दाबून खावा अंडे. अंडा खाऊन लवंडा डायरेक्ट धंद्याला लागला. माझ्या बोळे चेहरे पे मत जाऊ. ऑफिस वाल्यांनी मला धंद्याला लावला की मी पण त्यांना धंद्याला लावतो. 12 गावचं पाणी पेले सोपं काम थोडी आहे. काम करता करता डोकं म्हणलं मालिक बास आता झोप पाहिजे 1 तास. तसंच दिलं लॅपटॉप पटकून, घेतली वडून चादर आणि डायरेक्ट ढगात गेलाय गॉडफादर. माझ्या तमाम इंद्रियांना अचानक जाग आली. म्हणलं बास झाला आता सत्यानाश. पण आपण नाही घाबरत, आपण कशालाच नाही घाबरत. घेतलं लॅपटॉप, आलो हॉट सीटवर आणि धंदा चालू. हे सॉफ्टवेअर लेलो. दुनिया गेली तेल लावत. आईला माझी लई काळजी. तिला माहिती याची जिंदगी नाही सोपी, त्यामुळे माझ्यासाठी घेऊन आली कॉफी. मौसम असताना जिंदगी झंड असताना गरम गरम कॉफी म्हणजे गरम गरम कॉफी. तुम्हाला काय वाटलं डायलॉग मारीन? डायलॉगच सापडला नाही. परत द्यायला खाली निघालो तो तर दारातच मावडे येऊन बसेल होती. म्हणे एकटा चाय पिया मेरे को नहीं दिया, ठंडी में मेरा डोका दुख रहा है, मालिश करके देव. तसंच खाली आलो तर बाबा पुरे घर में पसारा शेंगाच शेंगा. म्हणलं माझ्या लग्नाआधीच गाव जेवण देताय की काय? पण त्यांनी चटणी करण्यासाठी गावरान शेंगा फोडेलेत आणि या शेंगा उकळणार आहेत. आईला म्हणलं जाऊ का विकायला? ए शेंगा बापेले. तेवढं बोलताच मेरे मन की बात माताजी को पता चली आणि धंद्याला लागलो. तेवढ्यात माझ्यासाठी खायला घेऊन आली हे भेळ मसाले. भेळ दाबून घेतली पण रात्री उशिरा कामावरलं, त्यामुळे आपला डाएट आपणच बनवू म्हणलं. मग काचकूच करत सपा कांदा कोथिंबीर कापा. घेतले 2 अंडे फोडून आणि गार 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 करत ताव्यावर आलटून पालटून त्यात टाकलं चीज. ये चीज बडी हे मस्त मस्त हे चीज बडी हे मस्त. याला करतो मी फस्त. तुम्ही घ्या फॉलो करून. पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र.